शरद पवारांचा अजितदादा समर्थकांना कळवळ आहे का, अशी आता चर्चा आहे। कारण अमित शहांनी केलेल्या टीकेवर दादा समर्थकांची नाराजी आहे। पवारांची बाजू घेणाऱ्यांना भाजपनं सुनावलेलं आहे। पाहूया या संदर्भातलाच हा एक रिपोर्ट। शरद पवारांचा अजितदादा समर्थकांना कळवळा। अमित शहांनी केलेल्या टीकेवर दादा समर्थकांची नाराजी। पवारांची बाजू घेणाऱ्यांना भाजपनं सुनावलं। अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांनी बोलणं टाळलं असलं तरी राष्ट्रवादीच्या आमदारांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे। पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अमित शहांनी पवारांवर टीका करणं टाळायला हवं होतं असं मत व्यक्त केलंय। आम्ही पाहिलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचे कित्येक नेते अर्थात भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं होतं की शरद पवार हे माझ्यासाठी गुरु आहेत। वास्तविक बघितलं तर आता निवडणुका होऊन गेलेले आहेत, त्यामुळं एकमेकावर टीका टिप्पणी करणं हे आत्ताच्या साठी योग्य नाही आहे। मोदी पवारांना भटकती आत्मा बोलले आणि त्याचा फटका लोकसभेत बसला। तरीही आता भाजपचे नेते शरद पवारांवर का बोलतात, असा सवाल विलास लांडे यांनी भाजपला केलाय। पाठीमागच्या लोकसभेच्या काळामध्ये भटकती आत्मा म्हणून त्यांचा उल्लेख झाला, त्यामध्ये त्या ठिकाणी लोकसभेला किती मोठा फटका बसला। अशा याच्यातनं जर समजा कुठं काय भविष्यात जर समजा काही झालं तर येणारी विधानसभा आहे ती सुद्धा कुठं तर त्यांच्या हातातून जाईल का, यासारखी सुद्धा सर्वसामान्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे खात्री वाटायला लागलेली आहे। त्यामुळं बोलताना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुती असेल की या सर्वांनी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे दखल घ्यावी। शरद पवारांवर टीका केल्यानं नाराजी व्यक्त करणाऱ्या आमदारांना भाजपनं सुनावलंय। शरद पवारांचा एवढाच कळवळा आला असेल तर ते नेते अजित पवारांसोबत का आहेत, अशा शब्दात नेत्यांना सुनावलंय। आता त्या ठिकाणी अजितदादांच्या आमदारांनी त्या ठिकाणी त्यांच्याविषयी का भूमिका घेतली हे आता मी कसं काय सांगू। आणि त्यांना जर शरद पवार साहेबांच्या विषयी एवढी कळवळ आणि आपुलकी होती तर त्यांना सोडून अजितदादांबरोबर कशासाठी आले। शरद पवारांवर केलेली टीका न आवडलेले राष्ट्रवादीत अनेक जण आहेत। शरद पवारांवर टीका करून भाजप उरली सुरली सहानुभूती गमावणार तर नाही ना, अशीही भीती व्यक्त केली जातीये। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।